एकदा बाळाला खूप भूक लागली होती. त्याला दूध प्यायचे होते म्हणून मी त्याला दूध पाजू लागले. आणि त्या दिवशी घरात माझे मिस्टरही नव्हते. तेवढ्यातच भाऊजी अचानक रूममध्ये आले आणि त्यांनी मला त्या अवस्थेत बघून त्यांची नजर फिरली. मग काय, त्यांनी तिथेच दूध पाजून झाल्यानंतर बेडवरती अगदी जोरात माझं नवीनच लग्न झालं होतं आणि एका वर्षातच मला छोटंसं बाळही होतं. माझे मिस्टर कंपनीमध्ये कामाला होते. ते सकाळी 7ला जायचे, ते संध्याकाळी 9 वाजताच घरी यायचे. आणि आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या नवऱ्याचे आई वडील गावाला असायचे आणि आम्ही दोघे आणि त्यांचा भाऊ म्हणजेच माझे भाऊजी असे तिघेजण आम्ही इकडे शहराकडे राहिला होतो. माझं नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळे सगळे माझं खूप लाड करत होते. अगदी भाऊजीसुद्धा. आम्हाला कोणतीही गोष्ट लागली तर ते लगेच मला आणून द्यायचे. एके दिवशी माझा नवरा कामावरती गेल्यानंतर मला घरातली खूप कामे होती. जसं की सगळं घरातलं आवरून सगळं स्वच्छ करून मला ठेवायचं होतं. पण त्या दिवशी अचानक माझी तब्येत खूप बिघडली. मग मला ते काम आवरायचे होते, पण माझी हालत खूप खराब झालेली. मग सकाळी भाऊजी उठले आणि त्यांनी मला माझा चेहरा पाहून बोलू लागले की तुम्ही आज खूप थकलेला जाणवताय, तुमची तब्येत ठीक नाही का? मग मी त्यांना बोलले, हो मला आज खूप अशक्तपणा आला आहे, पण कामे पण एवढी पडली आहेत ती तर करावीच लागणार आहेत. तेवढ्यात भाऊजी बोलले, काही गरज नाही, तुम्ही थोडा वेळ आराम करा, मी हळूहळू सर्व कामे करतो. आणि असेही मला आज सुट्टी आहे. भाऊजी पण एका कंपनीमध्ये कामाला होते. शक्यतो करून त्यांचे जास्त काम घरातूनच करत असतात, त्यामुळे ते जास्त टाईम घरीच असतात. मग त्या दिवशी मी त्यांना तुम्ही काहीही नका करू असं बोलले, पण ते काय ऐकतच नव्हते. मग शेवटी त्यांनी मला परकं समजता का असं बोलल्यानंतर मी त्यांना बोलले, बरं ठीक आहे, तुम्ही थोडी कामे उरका, मी थोडा वेळ आराम करून बाकीचे उरलेले कामे करून घेईन. मग मी माझ्या रूममध्ये आराम करायला गेले आणि त्यानंतर भाऊजींनी अक्षरशः सगळी साफसफाई, भांडी सर्व काही स्वच्छ करून मोकळे झाले आणि ते त्यांच्या रूममध्ये काम करू लागले. मी थोड्या वेळाने मला जाग आली. माझा अशक्तपणा गोळी खाल्ल्यामुळे पूर्णपणे निघून गेला होता. झोपून उठल्यानंतर मला बरं वाटू लागलं होतं. मग मी उठल्यानंतर विचार केला की भाऊजींनी आता थोडी कामे उरकली असतील, राहिलेली कामे करून घेऊयात. म्हणून मी रूममध्ये बाहेर गेले तर बघते तर सर्व काही स्वच्छ आणि नीटनेटकं होतं. मग मी किचनमध्ये गेले. मी बोलले भांडी असतील, कपडे पण धुवायची राहिली असतील तेही बघितले तर सर्व काही भाऊजींनी धुवून ठेवलं होतं. अक्षरशः त्यामध्ये माझे सर्व कपडे त्यांनी धुवून स्वच्छ वाळतही टाकले होते. ते सर्व पाहून मला त्यांच्याबद्दल खूप छान वाटू लागले. मी आजारी असताना त्यांनी माझी सर्व कामे एका झटक्यात करून टाकली आणि मला पूर्णपणे आराम करून दिला. अशीही दुपार झाली होती. मग मी विचार केला की आता भाऊजींसाठी काहीतरी छान खायला करून त्यांना घेऊन जायचं. त्यांना कामे करून भूकही लागली असेल. मग मी माझ्या तयारीला किचनमध्ये गेले. भाऊजी रूममध्ये लॅपटॉपवरती काम करत होते. त्यांचा दरवाजा बाहेरून उघडाच होता, त्यांनी कडी लावलेली नव्हती. मग मी खायला केले आणि त्यांच्यासाठी घेऊन गेले. दरवाजा ढकलला तर बघितलं तर भाऊजी त्यांच्या लॅपटॉपसमोर काम करत होते. त्यांच्यामध्ये त्यांच्या कामाचे डॉक्युमेंट्स होते. मग मी ते जाऊन साईडला ठेवले आणि त्यांना मस्तपैकी गरम गरम खायला केलेले ते त्यांच्या हातात ठेवले आणि त्यांना बोलले, तुम्ही एवढी सगळी कामे का केलीत? मी आराम करून झाल्यानंतर केली असती ना. तर भाऊजी बोलले, असं बोलून तुम्ही परत मला परकं करत आहात. मी बोलले, तसं नाही हो, पण तुम्हाला ऑलरेडी तुमची कामे असतात, मग तुम्ही त्यात माझे एवढे कामे का केलीत? तर भाऊजी बोलले, यात काही अवघड नाही, असेही तुम्ही माझ्यासाठी असे दररोज काही ना काहीतरी खायला छान करतातच की, त्याच्या बदल्यात असं काहीतरी केलं मी असं समजा. आणि असेही तुम्ही खूप काही करता माझ्यासाठी पण आणि माझ्या भावासाठी पण. मग मला तुमच्यासाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं वाटतं, म्हणून मी ते सर्व कामे करून घेतली. हे ऐकल्यानंतर माझ्या मनात भाऊजींबद्दल अजूनच चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. भाऊजी आणि माझ्यामध्ये या पद्धतीत आमच्या नात्यामध्ये खूप वेगळी जागा निर्माण होऊ लागली. असं की चालत गेल्यानंतर एक दिवशी माझा नवरा संध्याकाळी कामावरून आला. कामावरती त्याचे काहीतरी बनसले होते. मग ते घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी मी त्यांचा मूड नीट व्हावा म्हणून सर्व काही केले होते खायला, पण खूप काही केले होते, पण त्यामध्ये त्यांचा काही मूड चेंज झालाच नाही. मग रात्री सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही बेडवरती झोपलो, तरीही ते शांत झोपी गेले. त्यानंतर मला कसं तरी होऊ लागलं.
कारण ते मला पुरेपूर असा वेळच देत नव्हते. संध्याकाळी कामावरून आले की ते तसेच झोपून जायचे. एके दिवशी सकाळी मी त्या विचाराने अशीच हॉलमध्ये बसले होते. माझा नवरा सकाळी कामावरती गेला होता. मी सर्व काही आवरून ठेवले होते. त्यानंतर भाऊजी उठले आणि आले. त्यांनी माझ्याकडे बघून मी शांत बसलेले त्यांना बघवले नाही. मग त्यांनी लगेच विचारले, काय झालं आहे सांगता का? मग त्यांनी मला विचारल्यानंतर मी त्यांना बोलले की या गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत. मग त्यानंतर आमच्या दोघांच्या नात्यांमध्ये एवढा विश्वास एकमेकांवरती बसला होता की भाऊजींनी फोर्स केल्यानंतर मी त्यांना सर्व काही सांगितले. त्यांना मी स्पष्ट बोलले की ते दररोज कामावरून आले की मला वेळ देत नाहीत. ते त्यांच्यात ते झोपून जातात. मग त्यानंतर भाऊजींनी मला जे काही उत्तर दिले त्यानंतर मी पहिल्यांदा तर खूप शॉक झाले. त्यानंतर मला ते जे काही बोलले ते पहिल्यांदा पटलं नाही, पण नंतर माझ्यापाशी काही पर्याय नव्हता. मग एके दिवशी भाऊजी त्यांचं काम उरकून दुपारपर्यंत मोकळे झाले होते आणि मीही सकाळची सर्व कामे करून मोकळी झाले होते. मग भाऊजींनी मला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे मी त्या दिवसाची खूप वाट बघत होते आणि तो दिवस आजच होता. मग मी त्या दिवशी खूप छान आवरून तयार झाले होते. भाऊजी पण अगदी अंगावरती परफ्यूम मारून तयार होते. त्यांच्या परफ्यूमचा वास इतका सुगंधित होता की मला त्यांच्याबद्दल खूप वेगळ्या भावना निर्माण होऊ लागल्या. त्यानंतर ठरवल्याप्रमाणे आम्ही एकत्र वेळ घालवला. जवळजवळ 3 ते 4 तास आम्ही सोबतच वेळ घालवला. हे सर्व झाल्यानंतर तो दिवस माझ्यासाठी खूप तणावमुक्त होता. मग दररोज माझा नवरा कामावरून आला तरी झोपी गेला तरीही मला काही खंत वाटत नव्हती, कारण भाऊजी माझ्यासाठी ती खंत भरून काढत होते. मग अशा पद्धतीतच दररोज आमचे रुटीन चालू झाले. मग एक दिवस माझ्या नवऱ्याचे प्रमोशन ऑफिसमध्ये झाल्यावर ते माझ्यासाठी काहीतरी घेऊन आले आणि घरी आल्या त्यांनी मला मिठी मारली आणि मला रूममध्ये ओढत घेऊन जाऊन त्यांनी माझ्यासाठी आणलेले गिफ्ट्स मला दिले. आणि नंतर संध्याकाळी जेवण करून झाल्यानंतर सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो आणि त्यांनी मला ते गिफ्ट खोलून बघायला सांगितले. मग मी त्यांच्यासमोर ते गिफ्ट उघडले आणि ते मला बोलले की मी जे काही तुझ्यासाठी गिफ्ट आणले ते तू आज रात्री घाल. आणि त्यांनी माझ्यासाठी खूप छान असा ड्रेस आणला होता. मग त्यांची इच्छा होती की मी तो ड्रेस रात्री घालावा. मग मी तो ड्रेस घातला. त्यानंतर त्यांच्या मनात खूप छान भावना येऊ लागल्या आणि नंतर अशीच रात्र आम्ही त्या ड्रेसवरती बेडवरती झोपून काढली. मग सकाळ झाली. परत माझा नवरा कामावरती गेला. त्यानंतर सकाळी जो चेहऱ्यावरती माझा आनंद होता तो आनंद भाऊजींनी कधीच पाहिला नव्हता. अक्षरशः ते माझ्याबरोबर जेवढा वेळ घालवत होते त्यावेळी पण माझ्या चेहऱ्यावरती एवढा आनंद नव्हता, तो आज होता. मग भाऊजींनी अचानक मला विचारले की आज काहीतरी तुमच्या बाबतीत चांगलं घडलं असणार, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. मग मी भाऊजींना सर्व काही सांगितले, कारण आमच्या नात्यामध्ये खूप चांगला विश्वास होता. मग भाऊजींनी पण ते ऐकल्यानंतर खूप आनंद झाला. मग त्यानंतर मी भाऊजींना हे सर्व तुमच्यामुळे झाले असं सांगितलं, कारण त्या दिवशी भाऊजींनी जे काही मला सांगितलं होतं आणि त्यांनी माझ्यासाठी त्यांची सर्व कामे आवरून दुपारचा वेळ ते माझ्यासाठी काढत होते. ते म्हणजे खरं तर ते मला माझ्या नवऱ्याला खुश करण्यासाठी काय काय करायला लागेल आणि त्यांच्या कामामध्ये म्हणजेच माझ्या नवऱ्याच्या कामामध्ये तणाव कमी येण्यासाठी त्यांना न कळत त्यांचे सर्व कामे करून तसेच त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांना यश मिळो हे सर्व प्रयत्न माझ्याबरोबर भाऊजींनी हे केले होते, कारण ते मला दुपारचे भरपूर ठिकाणी घेऊन जात होते. त्या दिवशी मग आम्ही दोघांनी बसून संध्याकाळसाठी त्यांच्या भावासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी केक वगैरे आणून त्यांच्या प्रमोशनचं सेलिब्रेशन केलं. तिघांनीही खूप छान केक कट करून सेलिब्रेशन केलं व संध्याकाळी तिघेही आम्ही बाहेर जेवायला गेलो. खरं तर भाऊजींमुळे आणि माझं आणि माझ्या नवऱ्याचं नातं घट्ट आहे ते नसते तर कदाचित माझंही पाय घसरलं असता. त्यामुळे त्यांचे उपकार कधीच मी फेडू शकत नाही. तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आत्ताच गुपित चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कथा तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.